भायंदर शहर के उत्तनपाली परिसर में निवासरत कोठाई समाज की विभिन्न समस्याओं को सुनने एवं उनके निराकरण के लिए महाराष्ट्र सरकार के मत्स्य मंत्री श्री नितेश राणे ने क्षेत्र का दौरा किया। इस सभा में विधायक नरेंद्र मेहता भी विशेष रूप से उपस्थित थे। नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। इस दौरान मंत्री नितेश राणे ने स्थानीय कोठाई बांधवों से प्रत्यक्ष संवाद कर उनकी प्रमुख समस्याओं को गंभीरता से सुना। कोठाई समाज को संबोधित करते हुए उन्होंने बड़ा ऐलान किया कि चुनाव प्रक्रिया समाप्त होते ही उत्तन क्षेत्र में अत्याधुनिक फिश मार्केट का निर्माण किया जाएगा। मंत्री राणे ने कहा कि फिश मार्केट के अभाव में मछुआरा समाज को अनेक परेशानियों का सामना करना पड़ता है। इसे ध्यान में रखते हुए सरकार यह महत्वपूर्ण कदम उठा रही है, जिससे कोठाई समाज को स्वच्छ, सुरक्षित और सुव्यवस्थित व्यापारिक सुविधा उपलब्ध हो सकेगी। उन्होंने ये भी स्पष्ट किया कि प्रस्तावित फिश मार्केट के निर्माण से कोठाई समाज की आर्थिक स्थिति मजबूत होगी और उनके व्यवसाय को नई दिशा मिलेगी। सरकार कोठाई समाज के हितों के प्रति पूरी तरह प्रतिबद्ध है और उनकी समस्याओं का स्थायी समाधान किया जाएगा। इस घोषणा के बाद उत्तनपाली परिसर में कोठाई समाज के बीच उत्साह और संतोष का माहौल देखने को मिला। आइए जानते हैं मंत्री नितेश राणे ने क्या कहा। आज हमारे नरेंद्र मेहता जी के नेतृत्व के नीचे आज कोली समाज के सभी हमारे कोली बांधवों ने और बहनों ने आज अपने सारे प्रश्न हमारे सामने रखे हैं। मैं हमारे देवा बहू के सरकार के नेतृत्व में काम करने वाला एक मंत्री हूँ। मैं सभी हमारे कोली बांधवों को मैं विश्वास देता हूँ, आपके उत्तन में जो प्रश्न होगा, जो आपको समस्या होगी वो छुड़ाने की जिम्मेदारी और शब्द मैं आज देके जा रहा हूँ। हमारे मेहता जी की मांग है कि जल्दी ही इधर उत्तन में एक अच्छा फिश मार्केट होना चाहिए। मैं शब्द दे रहा हूँ कि 16 तारीख के बाद जैसे ही कोड ऑफ कंडक्ट खत्म हो जाएगा, तुरंत ही एक तारीख जाहिर हो जाएगी और जल्द ही हमारे मत्स्य विभाग और हमारी महापालिका मिलके एक अच्छा फिश मार्केट इधर खड़ा करेगी। थैंक यू। ज्या लोकांनी आपले प्रश्न मांडले, मंत्री महोदय त्याचं उत्तर देतील आणि जे कोणी या उत्तरला नेतृत्व केलं, दरवेळी आपली फसवणूक केली, आपल्याला दिशाहीन केलं, उत्तर घनकचरा प्रकल्प ज्याची आपण वारंवार तक्रार करतो, हे कधी चिंतन केलं पाहिजे की हा आणलं कोणी? हेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने हा प्रकल्प या ठिकाणी आणलं। आम्ही वारंवार बोलत राहिलो तरी उत्तनकरांनी मतं त्यांना दिली आणि तक्रार आमच्याकडे केली। दर इलेक्शनला मी येतो, मतं आपण त्यांना देतो आणि तक्रार आमच्याकडे करतात, तरी हा उत्तन आपला भाग आहे, आमचं कर्तव्य आहे। आम्हाला जे उत्तनकरांसाठी करता येईल, या कोली बांधवांसाठी करता येईल, ते नेहमी आम्ही करत असतो। पहिला आपली फसवणूक त्यासाठी, त्यानंतर सीटीएस सर्वे पूर्ण मीरा भाईंदरमध्ये 2008ला आपण सुरुवात केली। त्यावेळी मी महापौर म्हणून पदावर होतो, मला चांगलं माहित आहे। परंतु त्यावेळी आपल्या लोकांना कोणी काही सांगितलं, आपण ते सर्वे करू दिले नाही त्यांना। आपल्याला वाटलं आपली घरच काढते की काय, पण जे कोणी तुम्हाला अशा दिशाहीन केलं त्याच्यापासून आता तरी आपण सावध राहिलं पाहिजे। तरी जे उत्तनकरांची मागणी आहे, मी आपल्याला विश्वास देतो, याच येणाऱ्या वर्षामध्ये 26 मध्ये सीटीएस सर्वे करणार आणि तुम्हाला सर्वांना प्रॉपर्टी कार्ड मिळतील असं मी आपल्या सर्वांना गवाही देतो। मी आमच्या महसूल मंत्री एकदम तडकदार मंत्री आहे, कुठलाही विषय असेल तर एका मिनिटात निर्णय घेता असे आमचे बावनकुळे साहेब, त्यांच्याशी स्वतः चर्चा करून येणाऱ्या 3-4 महिन्यांमध्ये कसं आपल्याला सिटी सर्वे परत चालू करून आपल्या सर्वांची नोंद घेता येईल। गावठण असतील, गावठणचा बाहेरचा परिसर असतील, त्याची सुद्धा आपण सीटीएस सर्वे करून सर्वांचे प्रॉपर्टी कार्ड असतील, दाखले असतील देण्याचा आम्ही नक्कीच आपल्याला प्रयत्न करू आणि आश्वासन देतो की आम्ही हे परत सुरू करून राहणार। कारण की मीरा भाईंदरला आता जवळपास आमचं सिटी सर्वे संपलेला आहे, एक उत्तर आणि काही भाग राहिलेला आहे, ते पण करायलाच पाहिजे। तुम्ही सर्वांनी सहकार्य करा। सिटी सर्वे मध्ये कोणाचाही हक्क जात नाही, कोणाचे घरावर कोणी काय बघत नाही, कोणी घर तोडत नाही, त्यांना आपण सहकार्य करा। नक्कीच सिटी सर्वे केले जाईल अशा प्रकारचं आश्वासित करतो। आणि आपण सर्वांना हीच विनंती आहे की मीरा भाईंदर मध्ये भारतीय जनता पक्षाची आपल्या आशीर्वादाने सत्ता दरवेळी येते। आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आहे,
केंद्रात भारतीय जनता पक्ष आहे, मीरा भाईंदरलाही भारतीय जनता पक्ष आहे, यावेळी आपण उत्तमला सुद्धा भारतीय जनता पक्ष द्या, म्हणजे ट्रिपल इंजिनची सरकार चालेल. नाहीतर आम्ही काय चांगला विचार करतो पण ते आपली स्थानिक लोक कधी काम करू देत नाही, हे कधीतरी आपण विचार केला पाहिजे. आज मीरा भाईंदर एवढा प्रगतिशील झाला, एकदा तुम्ही आम्हाला संधी दिली. आज बघा आपण त्या सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर पासून इथपर्यंत हे सिमेंट रोड कोणी केला असेल तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार असताना आम्ही तो अख्खा सिमेंट रोड केला. आज कॉन्क्रीट रोड आपला विदाऊट खड्ड्याचा रोड म्हणतो हे कोणी दिलं असेल तर माझं सरकारने दिलं. हे वस्तुस्थिती आहे. रोड आम्ही मोठे केले की तुम्हाला त्रास होता कामा नाही. आम्हाला जे जे कामं आपण सांगितली आम्ही नेहमी करून देऊ. आज मला संपूर्ण विश्वास आहे की नितीश राणे साहेब जे शब्द देतील त्यांचा पाठपुरावा करून ते सर्व कामं आम्ही जमिनीवर उतरू. मग जेटीचा विषय असेल, मार्केटचा विषय असेल की अजून कुठलाही विषय असेल, या सर्वांना पण एकदा तुम्ही तरी विचार करा आणि ती संधी द्यायला पाहिजे. कारण एकाच पक्षाची सगळी लोक असतात की काम फटाफट होतात. वेगवेगळे पक्ष असले की मग ते काम करू देत, आम्ही बोलतो हे करा, ते बोलतात ते करा, आम्ही बोलतो नाला करा, ते बोलतो हे करू नका. अशा प्रकारची अनेकदा प्रॉब्लेम होतात. म्हणून आपण तरी समजून घेतलं पाहिजे. अख्खा देशाने मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आहे, महाराष्ट्र आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. आज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण किती लोकांना सहकार्य करतो. ह्या सगळ्या योजना या भारतीय जनता पक्षाची आहे. एकदा तुम्ही तरी मोठा मन करून यावेळी ठरवा की एकदा आपण बघूया की भारतीय जनता पक्ष आल्यानंतर काय काय कामं होतात, कुठल्या प्रकारचा फरक आहे हे आपल्याला जाणवेल. कारण की आमचं सरकार काम करण्याचं सरकार आहे. नितीश राणे साहेब मंत्री सारखे एवढे मोठे मंत्री आपल्या गावाने एक हाक मारले तरी आले, फक्त यासाठी आले की माझ्या गाववाल्याने मला हाक मारले, बच्चेवाने हाक मारले, मला जायला पाहिजे. कारण की हा भारतीय जनता पक्षाचा कर्तव्यच आहे. ज्या ज्या ठिकाणी विकास असेल त्या त्या ठिकाणी भाजप मिळणार. जेटी असू द्या, काही बोटीचे विषय असू द्या, आपण जे बंदर बंद काय तो विषय असू द्या, जे असतील ते आपण त्यापेक्षाही अजून काही आधुनिक विचार करू. मध्ये मी येतानाच मला हे योगावर तुम्ही मांडला, मला येताना मार्केट वगैरे दिसलं. मला नितीश राणे साहेब म्हणाले की आपण इकडे एक चांगलं सुंदर आधुनिक मार्केट बांधूया आणि तेच तुम्ही मांडला. म्हणजे त्यांचा मनातला तुम्ही मांडलं म्हणजे असं फिरायला हरकत नाही की तुम्ही नाही मांडलं असतं तरी साहेबांनी ते मंजुरी देऊन ते केलं असतं. अशा अनेक कष्ट आहेत. कारण आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्हाला फक्त एकच समजते, काम 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 काम. जे कामं दिली की कामं व्हायला पाहिजे. तर आपण सुद्धा यावेळी आम्हाला आशीर्वाद द्या आणि नक्कीच होतं एकदा प्रयत्न करा. तुम्हाला फरक जाणवेल की भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे काम करतात. ज्यावेळी भाजपचा नगरसेवक एखादा महापौरकडे जातो, महापौरचं धावत येईल. महापौर ज्यावेळी सरकारकडे जातो, मुख्यमंत्री सुद्धा या गावाला येऊन गेले पहिला पण आता पण येतील. गेल्या वेळी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक लावली होती. परंतु आपण कधीतरी विश्वास करा, आपण दरवेळी अनेक प्रश्न मांडतात पण संधीच आम्हाला देत नाही. मी दर निवडणुकीला येतो परंतु मत दुसऱ्याला प्रश्न आम्हाला, मत दुसऱ्याला प्रश्न आम्हाला. पण तरी एखादी आम्ही कोणालाही टीका टिप्पणी करत नाही. आमचं कर्तव्यच आहे. या राज्याने या शहराने निवडून दिलंय, तुम्ही मतं द्या की नाही द्या, आम्ही काम करतच राहणार. पण कधीतरी आमचाही विचार करावा. आमचा विचार करण्यापेक्षा या गावाचा भराचा विचार करावा. आपण तेच निवडून येतात. तर यावेळी आपण सर्वांनी आम्हाला साथ द्या. नक्कीच आपल्याला विश्वास देतो. मत्स्य व्यवसाय तर हा तुमचं काम होणारच, पण त्याच्या व्यतिरिक्त गावाचे अजून प्रश्न असतील, मग हॉस्पिटल असतील, आरोग्य असतील, शाळा असतील, रस्ते असतील, नाले असतील, मार्केट असतील, गटर असतील, कॉन्क्रीट रोड असतील, हे सर्व दिशेने आम्ही काम करू आणि कधीतरी हे करावंच लागेल. आज बस स्टॉपची हालत बघितली केवढी वाईट परिस्थिती आहे. एकदम रोजचं ट्रॅफिक असतं, तिकडनं इकडे यायला 15 मिनिटं लागलं. हा प्रश्न कधीतरी सोडवावा लागेल की नाही? सोडवायचं की नाही? कोण सोडवणार? आम्हीच सोडवणार ना. कधीतरी ते विचार करा की यावेळी आपण एकदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आपण साथ देऊ आणि या उत्तरला जे सांगितलं आपण बदलून टाकू. आपण आधुनिक उत्तर करू आणि आधुनिक उत्तर झाल्यावर तुम्हाला फरक जाणवेल की भारतीय जनता पक्षाची कामाची पद्धत काय. मी परत एकदा मान्य मंत्री महोदयांचं, नितीश राणेंचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मला विश्वास आहे राणेसाहेब आपण जे काही शब्द देणार ते आपण जमिनीवर उतरवून आणि करू ते काम पूर्ण होईल आणि जे काही तो नारळ ना फोडता आम्ही काम सुरू करू. तर
खतरक पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें।